नमस्कार मित्रांनो, आईच्या कथा या मराठी मनोरंजन चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघूया उंदराची वरात ही गोष्ट. तर चला. जंगलाच्या मध्यभागी उंदराची मोठी वस्ती होती. या वस्तीचा राजा चुनू उंदीर त्याच्या शूरतेसाठी प्रसिद्ध होता. त्याचं चिंगी उंदरीशी लग्न ठरलं होतं आणि सगळीकडे उंदरांची लहर होती. पण जंगलात एक अफवा होती. एका जुन्या वाड्यात भूतांचा वावर आहे म्हणून, आणि त्या ठिकाणी कोणी गेलं तर परत येत नाही. मात्र चुनूने ठरवलं होतं की वरात त्याच वाड्यातून जाणार. मिशीला वळण देणारा मोठा मोंटू उंदीर, हुशार पण घाबरट भोलू आणि धाडसी झिंकू सगळ्यांची तयारी करत होते. वरात सजवण्यावर धमाल चालली होती. ड्रम वाजत होते, उंदीर नाचत होते आणि सगळीकडे गोंधळ होता. चुनू भाऊ, आपण त्या भूताच्या वाड्यातून जाणार म्हणे? झिंकूने विचारले. हो, काही भूते फुते नाहीत, चुनू निर्धाराने म्हणाला. सगळे हसत खेळत वरात निघाली. उंदराने ड्रम वाजवत गाणी गात धमाल माजवली. दरम्यान जंगलाच्या दुसऱ्या टोकाला कावेरी मांजर बसली होती. ती नेहमीच उंदरांची मजा खराब करत असे. या उंदरांनी किती मजा करायची, ती स्वतःशी म्हणाली. कावेरीने तिच्या जुन्या साथीदार राघू उंदीर याला बोलावलं. राघू चुनूचा शत्रू होता. चुनूने राघूला एकदा वस्तीबाहेर हाकललं होतं, त्यामुळे राघू बदला घेण्याच्या प्रतीक्षेत होता. आपण सगळ्यांना त्या वाड्यात अडकवायचं आणि चुनूचं लग्न उधळवून लावायचं, कावेरी म्हणाली. सायंकाळ होताच वरात वाड्याबाहेर पोहोचली. वाडा जुनाट, भकास आणि भयावह दिसत होता. वारा जोरात वाहत होता. दरवाजे आपोआप खडखडत होते आणि कुजबुजण्याचे आवाज येत होते. भोलू घाबरत म्हणाला, इथे आपल्याला जायचंय काय खरंच? चुनू म्हणाला, नुसते आवाज आहेत, घाबरायचं कारण नाही. पण वरात आत गेल्यावर विचित्र गोष्टी सुरू झाल्या. भिंतीवर सावल्या दिसू लागल्या, दार आपोआप उघडत बंद होत होती आणि एक गूढ हसण्याचा आवाज घुमत होता. हा 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 हा. तिथल्या भूतांनी उंदरांना घाबरवायला सुरुवात केली, पण ती भूते खरी नव्हती. राघू आणि कावेरीने वाड्यात स्वतःच भूत होऊन सगळ्यांना घाबरवत होतं. उंदरांनी हळूहळू याचा अंदाज घेतला. झिंकूने विचारलं, इतकं भूत जर हुशार असेल तर ते आपल्याला चहा का विचारत नाहीत? मोंटू म्हणाला, चहा नको बाबा, मला वरण भात द्या. सगळे हसायला लागले. हा 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 हा. आणि राघूचा कट जवळपास उघडकीस येत होता. चुनू आणि त्याच्या मित्रांनी राघूचा मागोवा घेतला. त्यांनी पाहिलं की कावेरी आणि राघू भूताचा वेश करून वरातीत गोंधळ घालत आहेत. चुनूने एक युक्ती केली. त्याने वाड्याच्या एका खोलीत मोठा सापळा रचला. राघू आणि कावेरी त्या सापड्यात अडकले. चुनूने त्यांना वाड्याच्या बाहेर फेकून दिलं. राघू आणि कावेरी पडून गेल्यावर वरात पुन्हा सुरू झाली. वाड्यातला गोंधळ थांबला आणि सगळे हसत खेळत लग्नासाठी निघाले. चिंगी आणि चुनूचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. उंदीर वस्तीने त्या दिवसाला भूत हरली, उंदीर जिंकले असा सण घोषित केला. चिंगी आणि चुनू आनंदाने आपला संसार करू लागले. जंगलात त्यांच्या वरातीची आणि त्या भयावह पण गमतीशीर रात्रीची कथा पिढ्यानपिढ्या सांगितली गेली. मित्रांनो, चुनू आणि चिंगीचं लग्न झालं. दोघांचा संसार थाटामाटात सुरू झाला आणि ही गोष्ट इथेच संपली. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. धन्यवाद.